अहो तुम्हाला वाटत नाही का आपल्या बीडचा बिहार झाला म्हणून? का ग, तुला का वाटतं असं? अहो आपले सरपंच संतोष भाऊ त्यांना 20-25 दिवस झाले मारून, तरी पण त्यांना अजून पण न्याय नाही मिळाला. कस काय हो? अगं कसं आहे ना, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती ही आपल्या महाराष्ट्राची मावळे चालना झाली आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती हा महाराष्ट्र चालना झाला. आणि हा आपले सरपंच संतोष भाऊ यांना जर खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्या महाराष्ट्रातील 18 पगड जातींना एकत्र यावे आणि आपल्या संतोष भाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन करावे. तेव्हाच आपल्या संतोष भाऊंना न्याय भेटेल. हो खरंय तुमचं, तेव्हाच आपल्या बीडचा बिहार होणार नाही. तर महाराष्ट्रकरांनो, जिथं जिथं अन्याय होईल तिथं सर्व 18 पगड जातींना एकत्र येऊन ते अन्यायाविरुद्ध लढावं. तेव्हाच आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्याय नाही होणार. आणि तेव्हाच हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालेल असं आपल्याला वाटेल. आणि मित्रांनो, अन्याय करणं हा पाप आहे, परंतु होणारा अन्याय हा आपल्या उघड्या डोळ्यानं बघणं हा सर्वात मोठा पाप आहे. म्हणून ज्यावेळेस असा अन्याय होईल म्हणून त्यावेळेस सर्वांनी आवाज उठवायला शिका.